बघा इथं किती मासे आलेत बघा. बघा नुसत्या मोठ्या मोठ्या साईजच्या लोळ्या. बघा एक एक झोळाला इतके मासे येतात ना. ह्याच्यामध्ये शिंगटे बघ किती मोठे आहेत. हे पहिले काढलेले त्याच्यातलेच. आणि हे बघा मासे किती आहेत. आणता नाही येत इतके. बघा एकदमच मोठे साईजचे हे असे मासे. बघा इकडं सगळे पाट्या ठेवलेत. लाईन लागले पाट्यांचे. तर सकाळ सकाळ आहे ना चढणीचे मासे बघायला आलोय बऱ्याचशा लांब घरापासून. बघा इकडे आहे ना पूर्ण माळमाळ आहे. अजिबात जिथं आहे ना गाव नाही काय नाही. सगळं मोकळं मैदान आहे ना. इतकं पाऊस पडलाय ना रातभर पाऊस पडलाय. तर चढणीचे मासे बघायला आलतो. तर एक पॉइंट आहे तिकडं वरती. इथं रेल्वे आहे आणि रेल्वे पैसे तर इतके मासे उडतात ना तेवढ्या जागेमध्ये. तर घरी फोन केलाय आणि घरी ना बोलवलंय आईला, पिंकीला, रोहिदासला सगळ्यांना बोलवलंय ते ना मासे पकडण्यासाठी. तर बघू आता काय घेऊन येतात, कसे पकडायचे ते. तर मजा येणार आहे आजच्याला. चढणीचे मासे ना पहिल्यांदाच पकडणार आहे या पावसातले, या पहिल्याच म्हणजे सीजनचे. तर आता येतीनच थोड्या वेळाने. घरनं निघतात आणि मोठी गाडी घेऊन येतात. पण इतक्या जवळ सुद्धा आहे ना ती गाडी काही यायची नाही. तिकडं लांबच राहणार आहे. तर मला आहे ना टू व्हीलरवर त्यांना अर्ध्या रस्त्यात आणायला सुद्धा जायला लागणार आहे. आणि बरंचसं वजन आहे त्यांच्याजवळ. ते मासे कसे पकडायचे ते सगळं सामान आण. तर बघा आता आहे ना चालतच यायला लागतंय. कारण तर आहे ना मोठी गाडी आणली पण तिथं आहे ना मागच थांबली. कारण तर तिथून पुढे येत नाही गाडी. तर बघा आई आणि पिंकी आणि वहिनी चालतच जातात. तर आता इथून सुद्धा तिकडे चालत जायचंय बऱ्याचशा लांब. ते पण तिकडं अजून पुढं जायचंय बऱ्याचशा लांब तिकडं. आणि आम्ही चालू टू व्हीलरवर. एक टू व्हीलर आणली आणि बाकीची मोठी गाडी तिकडेच थांबली. तर चला आता जाऊ तिकडं. तर आलोय आपल्या लोकेशन वरती आणि अजून सुद्धा आहे ना तिकडे चालत जायचंय. तिथनंच आहे ना मासे उड्या मारतात. चढणीचे मासे आहेत तेच पकडायला आलोय. सकाळी आहे ना मी बघून गेलोय तर भरपूर मासे असे उडायचे चढायचे वरती. तर आता तिथं जाऊन बघणार आहे. बघा तिकडं 2 लोळ्या बघा चढणीच्याच लोळ्या आहेत. पण ते मिळाल्यात कारण तरी पुरामध्ये आहे ना ते मारतात काय लोळ्या. बघा एकदमच मोठी साईज आहे बघा जबरदस्त डायरेक्ट. तर मासे तर भरपूर असणार आहे ह्याच्यामध्ये. तर बघणार आहे आता काहीतरी करायला लागणार आहे. कशा पकडावं तेच सुद्धा अजून आम्हाला कळलं नाही. बघू आता कसं जमतंय तशा पकडायच्यात. बघा आताशा आल्या जवळजवळ आहे ना 20 मिनिटं झाले चालत जाते. लय उशीर लागतोय आणि इतक्या माळमाळ आहे ना लय लांब चालत यायला लागतं. तिथं बघा इथं इतक्या मासे आहेत ना तर आखे उतरतात. आता इकडं मासे झाल्यात 3-4 तर पकडल्यात आम्ही लोळ्या. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा इतक्या लोळ्या आहेत ना. हे पिंकी कधी येणार? लय लांब आहे. 20 मिनिटं लागले जवळजवळ यायलाच. रोहिदासनी परत एकदा पकडली आणि एकदम मोठी लोळी. तर मजा येणार आहे. बघू काय कसं आता जमतंय. पिशव्या तिकडे ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये झोळ नाही. तर झोळण कसं काय लावायचं ते आता आईच बघणार आहे. तर आता आहे ना झोळण लावायचं आहे ह्या साईडला. पहिलं तर झोळण लावून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर आहे ना तिकडे वरती सुद्धा अजून जायचंय. बघा इथं खाली ना चांगलं जागा आहे. खडक आहे. अख्ख्या साईडला आहे ना नुसते मासे झाल्यात बघा एकदमच मोठे मोठे ते पण लोळ्या. तर आता इथं एवढ्या जागेमध्ये आहे ना झोळण लावून घेऊ. तरी इतकी आजच्याला मजा येणार आहे ना पहिल्यांदाच या वर्षातली. आणि त्या पण चढणीच्या मासे. तर ते पण आहे ना एकदम मोठे मोठे लोळे मासे आहेत. आणि बघू दुसरे कंचे भेटतात मासे. तरी बघा इथं आहे ना पटापट आता झोळण लावायची तयारी चालली. बघा तर झोळण तर झाले मांडून. एकच नंबर लागले झोळण. इतकं भारी लागले ना. तर बघा पूर्ण मासे त्याच्यामध्ये अडकणार आहे. सगळे लावून घेतलंय. पाणी सुद्धा आहे ना जिरतंय मस्तपैकी. आणि हे ना पूर्ण आता पाणी आपल्याला बंद करायचंय. तर अख्खे मासे उतरणार आहे खाली झोळामध्ये. तर बघा 2 जण ना हे आहे ना थोंब आहेत ना त्याच्यामध्ये मातीची थोंब आहेत. त्याच्यावरती गवत उगवलंय. तर ते आहे ना काढून आहे ना तिथे लावायचं आहे म्हणजे लिपायचं आहे. ते तुम्हाला दाखवतो आता. बघा हे असं आहे ना हे गवताची थोंब आहे. त्याच्यामध्ये चिखल आहे माती झाली सगळी. नाही का उचलत ढकलत घ्या बरं थोडं. तर हे असं लिपून घ्यायचंय. तुम्हाला दाखवतो आता मी थोड्या वेळाने. मी सुद्धा आहे ना मदत करायला जातोय आता खाली. बघा हे असं लिपून घेतलं ना अख्खं पाणी बंद झालं ना मग खरे मासे येणार आहे.
तर तुम्हाला ना दाखवतोच आता इतक्यातच. तर आता आहे ना बघा एकदमच इतकं पॅक केलंय ना जबरदस्त, अजिबातच पाणी जाणार नाही काहीच. थोडं सुद्धा अख्खं आहे ना पॅक केलंय पूर्ण. लिपलंय आम्ही, अख्खं पाणी बंद झालं. चल इथनं जा आता खाली, तिकडे आहे ना बघा त्या मोरीतून खाली जायचंय तिकडं. तर इतके मासे आहेत ना पूर्ण इतकं आहे ना. त्या साईडला ना थोडं पाणी बंद केलंय तरी इतके मासे यायला लागलेत ना खाली. आता उतरत्यात. वरच्या बाजूला एक लावलंय, तिकडे खालच्या बाजूला सुद्धा एक लावलंय आणि मासे सुद्धा आहे ना मागाशी सुद्धा त्यांनी पकडल्यात. तर आता आहे ना दाखवतोच तुम्हाला. इतके मासे उतरतात ना, हुसकलं ना थोडं तर इतके मासे येतात ना खाली. तर आता आहे ना तुम्हाला बघायला भेटणच. इथं तर लावून घेतलंय झोळण बघा. तर इतके मासे आहेत ना, नुसते मासे मासे बघा. हे पाणी दिसतंय ना, सगळे मासे मासे झालेत बघा. ते पण एकदम मोठ्या मोठ्या साईजच्या लोळ्या. तर बघा तिकडे ना रोहिदास दादा येतो त्या साईडने हुसकत आणि नुसतं येतात ना चालतच, तरी सुद्धा इतके उतरायला लागलेत ना खाली मासे. तर इथंच खाली झोळण लावलंय. हे मोरवी आहे ना ह्याच्या खाली झोळण लावलंय. तिकडं आहे आणि 3 जण आहेत तिकडं. आता तुम्हाला जाऊन दाखवतोय. येतात ते आता हुसकत. तेव्हा का रोहिदासने पकडले सुद्धा बघा. इथं सुद्धा इतक्या जबरदस्त आहेत ना, या साईडला सुद्धा आहेत बघा. इथं किती मासे आलेत बघा. बघा डायरेक्ट बाहेर आले बघा. बघा ह्या अशा साईजच्या लोळ्या जबरदस्त खतरनाकच. रोहिदासने सुद्धा 2-2 आल्यात. इतक्या जबरदस्त मोठ्या साईजच्या आहेत ना बघा, जवळून खतरनाकच. तर चला आता खाली तुम्हाला जाऊन दाखवतोय. तिकडं काय कशा आहे ना झोळणामध्ये येतात का नाही ते आता बघू. तर चला पाटक्याने तिकडं आता बघू, तुम्हाला दाखवतोय मासे येतात का नाही. इतकं पाणी सुद्धा आहे ना कमी झालंय आणि सगळे आहे ना मासे उतरायला लागलेत बघा. हे येतात का पिंके बघा. सगळे मासे मासे झाल्यात बघा झोळणामध्ये. तर इथं दिसतीच लोळे. तिकडे ना इतके तारवळ झाले ना, आता लगेच मासे काढून घेतात. तर आल्या तिकडं हुसकत आणि पाणी सुद्धा ना तिकडं वरती थोडं बंद केलंय. तर बघा इतके मासे उतरायला लागलेत ना आता. तर बघा इथे एकदमच मोठ्या साईजचा मासा. पाऊस सुद्धा यायला लागलाय आणि हाय मोबाईल तर पाणी जाते मोबाईल मध्ये. तर आता बघू जसं जमन तसं तुम्हाला दाखवतोय. इथं तर हाय एक छत्रीमध्ये थांबून आहे ना तुम्हाला दाखवतोय बघा. इथं ना इतकी तारवळ झाली ना त्यांचे. तर इतके मासे उतरायला लागल्यात ना जबरदस्त. आणि पहिल्यांदा जितके मासे बघायला भेटल्यात. तर बघा इकडे सुद्धा इतके मासे आलेत ना खाली. इथनं येतात पूर्ण मासेच नुसते बघा. इकडे ना बसलेले आहेत खाली. त्यात बघा इथं एकदमच मोठ्या साईजची लोळी. इथं एक बघ इकडे लोळे आहेत आल्यात. तर बघा तिकडे सुद्धा ना कोपऱ्यामध्ये पूर्ण ना मासे अडकल्यात. सगळे ना झोळणं लावल्यात आणि माशांना सगळे अडकून बसल्यात बघा. आता ना झोळणामध्ये ना हे सगळे भेटतील. या साईडने सुद्धा ना हुसकत जायचंय फक्त. बघा इथं एक आहे. बघा एक किती मोठी भेटली. तर चला झोळामध्ये. तर आलो या साईडला आणि इकडं सुद्धा बघा 2 जण पकडतात या साईडला. इथं सुद्धा त्याने ना बरेचसे मासे पकडलेत बघा. गांजामध्ये शिंगट्या ना लाल शिंगट्या आहे बघा जबरदस्त. घ्या रोहिदासने पण पकडलंय ना शिंगटे सुद्धा बघा. इतकी मजा. हा बघ तिथे मोठ्या साईजचे लोळे एकदमच. तर पावसात आहे ना लोळ्या पकडायची इतकी मजा वाटते ना पावसामध्ये. फक्त आहे ना पाणी वाढायला नाही पायान
पाणी ना बरंचसं कमी झालं. तिकडे आहे ना वरती आहे ना थोडं बंद केलंय पाणी. ते जर फुटलं ना तर पूर्ण पाणी होईन या साईडला. तर सगळे मासे आहे ना इकडे खाली गेल्यात. इथं सुद्धा येत ह्याच्यामध्ये बघा इतके भेटल्यात मासे, नुसत्या मोठ्या मोठ्या लोळ्या. तर चला आता तिकडं परत एकदा जातोय खाली, कारण तर इतकं तारमळ चालले ना तिकडं सुद्धा. त्यांचे लय मासे तिकडं सुद्धा भेटल्यात. शिंगटे बिंगटे येतात का नाही बघा. इकडून किती आणल्या दोघांनीच पकडून. तर बघा इथं सगळे मासे साचवल्यात या कोपऱ्यामध्ये झोळणाच्या. तर आता हे ना मासे काढून घ्यायच्यात. सगळे मासे आहेत ना ते सगळे ना गांजामध्ये काढून घ्यायच्यात, कारण तर आहे ना झोळण तुटायला झालं. इतके मासे आले त्याच्यामध्ये. ये मासे म्हणू का मासे तुटायला नाही काय फक्त. हा नीट पकड नीट पकड. बघा नुसत्या मोठ्या मोठ्या साईजच्या लोळ्या आल्यात. आता बघा वाटतंय काय ते नुसते मासे फुल गांज मारला. उचल उचल वरती. एकच नंबर पार उचलत नाही एका जळणाचे मासे. तिकडे ठेव, खोल पाण्यात ठेव, खोल पाण्यात ठेव. तरी ये बघा किती मासे झाल्यात आणि अजून सुद्धा इतके उतरतात ना खाली. तर आता ना आम्ही परत एकदा आहे ना तिकडं वरच्या बाजूला चाललंय. तिकडं सुद्धा आहे ना 2 झोळणं लावल्या डायरेक्ट. तर ते सुद्धा आहे ना हुसकून घेणार आहे. बघू आता तिकडे किती मासे भेटतात. तर दोघी जण तिकडंच थांबले. तर आईने आहे ना तिथं मच्छरदाणी लावले, झोळण लावलंय. तर आम्ही आहे ना ह्या साईडने हुसकत येणार आहे. आता दगडीन खाली ना मासे बसलेत बरेचसे ना. आहेत ना मासे मासे झाले इथं. तर मग दगडींमध्ये ना इतके मासे बसलेत ना. या सगळ्या ना दगडी आता हुसकत जायचंय. बघा एकदम मोठ्या मोठ्या लोळ्या. डायरेक्ट असं गंडूळ पाणी झालं ना आणि दगडी हुसकल्या ना पूर्ण मासे पुढं पाळतात. बघा हे असं हुसकायचंय पूर्ण आहे ना. शेजवळ जायचंय खाली, मग सगळे मासे ना खाली पाळतातच. या दगडी हलव ना, मोठे मोठे आहेत ना त्या दगडी हलव. हा त्या दगडीन खाली ना बसतात मासे डायरेक्ट. तर आम्ही आहे ना पिशवीमध्ये सुद्धा आहे ना 5-6 पकडून ठेवल्यात. तिकडं सुद्धा आहे ना भेटतात. त्या साईडला आले बघ, इथं बघ. टाक पिशवी जवळ टाक. तिकडं पिशवी तिकडे घे. बघा तिकडे एक पकडले. येईन जायला नाही पाहिजे. पिशवीत घ्या ठेवून पिशवीमध्ये. बघा हे असं लिपून घेतलंय झोळणामध्ये ना जावा म्हणून सगळे मासे. हे बघ पायपाशी येत आहे एवढ्या जागेमध्ये. गेले होते तिथं सगळे मासे ना बरेचसे झोळणामध्ये गेल्यात आता. पण हे आम्ही पकडल्यात आता येता बघा इतके. खाल्ले यावं आता झोळण काढून घ्यायचंय, कारण तर हे तुटतंय. आणि आता आहे ना तिकडं वरती लावायचंय आणि मोठं आहे ना थोडं डोळं तिथं ते हुसकायचं. आता त्याच्यामध्ये डायरेक्ट उतरायचंय. बघा आता तुम्हाला दाखवतोय मासे किती झालेत ते. इकडं आणा डायरेक्ट कोरडीवर. कचरा आहे त्याच्यामध्ये आणि मासे सुद्धा आहे ना भरपूर आलेत परत एकदा. बघा एक झोळणाला इतके मासे येतात ना. ह्याच्यामध्ये शिंगटे बघ किती मोठे आहेत.
दगडा काय टाकलं 2-4 हात शिंगट्या नाही शिंगाड्या शिंगट्या शिंगटे बघा जबरदस्त डायरेक्ट इतके मोठे मोठे ना खतरनाक आहेत. अरे इकडे जाईल तर शिंगटेच मेन आहेत. हा वाता वाता डायरेक्ट थांब. हा घ्या वतन. इतके जबरदस्त ना मासे नुसते मोठ्या मोठ्या साईजच्या लोळ्या बघा. हे असे मासे तर तिकडं सुद्धा आहे ना खालच्या झोळणावर सुद्धा इतके मासे पकडून ठेवल्यात. इथं सुद्धा पकडल्यात आणि अजून सुद्धा आहे ना तिकडं वरती जायचं आहे आणि त्या डोमध्ये आहे ना झोळण लावून डायरेक्ट पाण्यामध्ये उतरायचं आहे खाली. सगळे मासे आहे ना हुसकून घ्यायच्यात. या साईडने सुद्धा इतके मासे आहेत ना बघा. हे इथं एक मोठ्या साईजची डायरेक्ट लोळी अजून सुद्धा आहे ना येतात बऱ्याचशा. पण कारण तर काय आहे हे सगळे मासे आपल्याला भेटणार आहे तिकडं खालच्या झोळणावर. त्याच्यामुळे आहे ना आम्ही तिकडं वरती आता जातो आहे तिथं कोंडून घ्यायचं आहे. तर बघा आता इथं आहे ना मेन झोळण लावायचं इथं एवढ्या जागेमध्ये. तर इथं आहे ना सगळ्यात जास्त मासे आहेत इथं. कारण तर आहे ना इथं खाली आहे ना कुठंच असं डोह नाही. तर इथं आहे ना सगळे मासे जमा झालेले इतके मासे दिसतात ना ह्याच्यामध्ये. आणि तिथं आहे ना कोपऱ्यामध्ये धारावरती उड्या सुद्धा मारतात बघा तिथं त्या कोपऱ्यावर. तर घेतलंय बघा झोळण लावून आणि लगेचच मासे बघा लगेचच इथं उड्या सुद्धा किती मारतात. अजून तर मेन ह्याच्यामध्ये उतरायचं आहे. तर हे दोघं जण उतरतील आता त्याच्यात. नुसते मासे आहेत. तर इथं आहे ना डबल झोळण लावतोय कारण तर मच्छरदाणीची आहे ना काय अजिबातच गॅरंटी वाटायची नाही तुटन ती. त्याच्यामुळे दुसरं सुद्धा आहे ना झोळण लावलंय. तुटली ना तरी सुद्धा आहे ना त्याच्यामध्ये मासे येते बघा. लागलेत रोहिदास दादा हुसकायला. तर आता बघू कसे मासे निघतात. तर मासे तर आहे ना निघणार आहे पूर्ण अख्खे. बघा इथं बघा किती मासे लागलेत आता लगेचच. आणि इकडं खाली झोळणामध्ये इथं मच्छरदाणीमध्ये बघा दिसतच असेल. तर बघा हे असे मासे लगेचच आहे ना काढून घ्यायच्यात. तिकडे गेले ना मासे थोडे की लगेच आहे ना उचलून घ्यायचं. मग काय होतंय मागं फिरत नाही मासे. मेन जमा केल्यात हे अजून गांजामधले वाचायच्यात तिकडे खाली जायचं. आता त्यांच्या जवळ काय कसे त्यांना मासे भेटतात ते बघा. आता एकदमच मोठे मोठे शिंगटे मोठे लोळ्या सगळे मिक्स मासे आहेत. हो शिंगट्या बघा किती मोठं आहे बघा. असे बघायला सुद्धा भेटत नाही अजिबातच इकडं राहता जवळ. हे पण हे असे शिंगटे 2च पावशेरमध्ये बसतील इतके मोठे मोठे आहेत. चला खाली जाऊ आता. खाली काय कसं झालं त्यांचं ते जाऊन बघू आपण. आता बघा इकडं आल्यात आणि झोळण तिकडंच ठेवलंय. या साईडला आहे ना पूर्ण पाणी कमी झालंय आणि मासे बघा तिकडं सुद्धा तिकडं लोळी दिसते. आणि तिकडं बघा एकदमच पाणी बंद झालंय. तर पूर्ण ना उघड्यावर पडल्यात लोळ्या इतकं कमी झालंय पाणी. आता सगळे ना आपल्याला भेटणार आहे मासे बघा. इथं बघा इकडं पिंके हे भेटतात का पिंके. पाणी आता एकदम कमी झालंय पूर्ण. किती पकडले दाखव बरं. हा बघा रोहिदास आणि दादा पण आलाय. ते मासे पकडलेले ना वरच्या बाजूला ते घेऊन आलेत. तर बघा हे इकडं झोळाने ना तसंच टाकून गेलते ते. इकडं इतके मासे ठेवल्यात ना त्यांनी डायरेक्ट भरून ठेवलंय बघा इकडं खाली. तर आता त्या पिशवीमध्ये काढायचे ते मासे. मासे सुद्धा ना उतरतात बघा तिथं लोळी याच्यावरती आणि इथं आल्यात. जसं जसं पाणी कमी होतंय ना तसे मासे उतरायला लागतात बघा खाली. चला आता ते ठेवून घ्यायचे. ते मासे ना काढून घ्यायचे पूर्ण. पहिल्यापेक्षा ना हे जास्त ठेवल्यात पकडून.
मगाशी होते ना त्याच्यापेक्षा हा इतकी मोठी वळणची आहे ना एकदम मोठे जायचे बघा. आणि अशा उतळ पाण्यात येतात त्या वळणच्या सुद्धा. हे लोळी कशी मोठे या साईज इतक्या मोठ्या जबरदस्त मोठ्या मोठ्या दिसतात ना लोळ्या. अशा आहे ना बघायला सुद्धा भेटत नाही. इतक्या मोठ्या मोठ्या लोळ्या आजच्याला पकडल्यात. हा आपल्याला जमणार नाही. ठेव पिशवी काढ बाहेरचा. इकडं ठेव. इथं दगड आहे तिथं कोपऱ्यावर इथं. तर त्याच्यामध्ये ना बारीक बारीक आहे ना कचरा आहे माते. तर ते गांजामध्ये वाचले ना तर मग ते निघून जाईल सगळा कचरा माते ते. इकडं बाकीचे काढून ठेवल्यात गांजामध्ये. इथं अजून सुद्धा आहे ना काढतात. आणि अजून तिकडं सुद्धा मासे ठेवल्यात. बरेच सगळे काही 2-3 ठिकाणी मासे तर ठेवूनच घेतल्यात. आणि हे अजून दाखव बघा. हे हाताने आणल्यात पकडून आता. बघा सगळे ना मासे घेतल्यात काढून. मग अजून आहे तरी अजून सुद्धा आहेत बघा. रोहिदाच पिशवी ना भरली बघा. हे पहिले काढलेले त्याच्यातलेच. आणि हे बघा मासे किती आहेत. आणताना येत इतक्या लोळे आहेत. त्याच्यामध्ये सगळे मासे मिक्स आहेत. सगळे मासे मिक्स आहेत. मोठे हे शिंगटे वळंजे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये 2. आणि शिंगटे बघा एकदमच मोठे साईजचे हे असे मासे. तर अजून सुद्धा ना तिकडं हवे मासे. आणि अजून सुद्धा उतरतातच मासे. इतके मासे झालेत बघा. तर आता आहे ना पूर्ण पाणी सुद्धा आहे ना जे लिपलेलं ना वरती ते फुटून आलंय बघा. पाणी आता वाढणार आहे. आणि सगळे मासे तर झालेत पकडून. भरपूर मासे सुद्धा आहे ना भेटल्यात. तरी सुद्धा आहे ना रोहिदास अजून पकडतोय. एक शिंगटे भेटलाय बघा परत एकदा. आता परत जे काही मासे थांबलेले असतील ना ते सुद्धा उतरतात असे पाण्या वाहतं पाण्याला. परत एकदा आहे ना जे थांबलेलं असेल ते मासे निघून येणार आहे खाली. बघा मासे घेऊन येतात आता इथं. हे बघा एवढे मासे सापडलेत. तिकडे पण आहेत. इतके मासे आहेत. अजून तिकडं दादा गाडीपाशी आहेत मासे. गाडी घेऊन येतो आता दादा तिकडं. केळा खा ना तुम्ही. केळी घ्या खाऊन आता. गाडीला पण आहे मासे. ती इथं 4-5 किलो असतील. एक बारक्याच्या पिशवीमध्ये. आता सगळं उरकलं आमचं. आणि मासे सुद्धा डायरेक्ट त्या साईडने घेऊन आलो इथं. बघा माळामध्येच ठेवल्यात मासे काढून. आता आहे ना सगळे ना मासे ना 2 व्हीलर वरती घ्यायच्यात गाडीपर्यंत. गाडी ना बऱ्याचशा लांब तिकडे लावली. आता नाश्ता करतात केळींचा. केळी आणलेले. तर जेवण नव्हतं आलो अजिबातच. तसंच आलतो. आणि आता घरी जाऊन ना फ्रेश होऊन डायरेक्ट मार्केटला जायचं आहे जेवण वगैरे. कारण तर गेले ना पहिलं तर लोळ्यांचं रेसिपी बनवायला लागणार आहे. आणि तिथून पुढं मग मार्केटला जाऊ आपण. इतके मासे आहेत ना. आता ते बघा लावून घेतात तिकडं. तर 3 ठिकाणी मासे आहेत. तर ते सगळे ना 2 व्हीलर वरती घ्यायच्यात तिकडं. तर बघा माशांच्या 2 पिशव्या लावून घेतल्यात. आणि अजून सुद्धा आहे ना इथं मासे आहेत गांजामध्ये. तर हे मासे सुद्धा अजून घ्यायच्यात. बरंचसं आहे ना वज आहे याच्यामध्ये सुद्धा आहेत. इकडं मासे हे मासे आहेत तिकडं मासे आहेत. तर ती एक पिशवी आहे ना हा त्याच्यात घ्या येऊन मासे.
ही एक पिशवी माशांची भरली. तर आता बसलोय मी गाडीवरती आणि दोन्ही साईडला ना माशांच्या पिशव्या लावून घेतल्यात. इकडे एक आहे आणि बरचसा वज आहे. एक माशांची पिशवी आहे ती पण घ्यायची. परत हे झुळणे ते पण घ्यायचे कारण तर आहे ना भिजलेले ते आणता यायचं नाही ते, त्याच्यामुळे ना आता आम्ही घेऊन जातोय पुढं. हे आता 3-4 जण ना चालत आम्ही सगळे ना वज घेतलंय टू व्हीलर वरती. आता बऱ्याचशा लांब जायचं तिकडे ना, गाडी लांब वरती लावली, दिसणार तर नाही अजिबातच, लय लांब लावली गाडी तिकडं, येतच नाही एवढ्या जागेमध्ये. तर चला तिकडं आता दाखवते परत एकदा. बघा हे असे मासे घेतल्यात ठेवून आम्ही. ही इथं एक पिशवी, ही दुसरी, ती ह्याच्या गांजा ते ह्या गांजामध्येच ठेवल्यात त्यांनी, इथं या अशा ठेवल्यात म्हणजे 3-4. हे लाईन बघा कशी माशांची, हे असे मासे लावून ठेवल्यात. आता जाणार आहे घरी. ती सुद्धा येणं चालत आलेत बघा, सगळे चालत आलेत. तर आम्ही ना आता टू व्हीलरवर जाणार आहे. हे मासे ना घरी गेल्याच्या नंतर पाट्यांमध्ये घ्यायच्यात. काढून पोहोचलो आता घरी. बघा मासे काढून घ्यायच्यात आता इतक्यातच. तर चला सगळे ना मासे सुद्धा काढून घेतल्यात. आता इथं जमा केल्यात सगळे मासे. हे बघा मासे निसते. तर आता ना लगेचच पाठीमध्ये काढून घेतात. या साईडला तर सगळे शिंगटे काढायला सुरुवात केली. बघा एक पाटी भरली. तर बघा कांदे शेंगा निवडतात ना तशी सुरुवात झाली. मासे निवडून घेतात बघा. ते बघा तिकडे एक अजून पिशवी वाटली. तर हे इतके मासे आहेत आणि अजून सुद्धा आहे ना या 2 पिशव्यांमध्ये आहेत मासे. ह्याच्यात पण आहेत, ह्याच्यात पण आहेत अजून. बरं पाट्या ना कमी पाडल्यात आपल्याला असं वाटतंय. याच्यामध्ये कचरा आहे नाही का. तर एक तर पाटी झाली साफ करून पाणी शिपडून, कारण तर आहे ना बारीक आहे ना गवत आहे त्याच्यामध्ये, तेच आहे, दुसरं तर काय नाही. बघा इकडे सगळे पाट्या ठेवल्यात, लाईन लागले पाट्यांची. 3 आणि 3, 5 आणि 6वी. तर 6 पाट्यात बघा. बघा लाल शिंगटे बघा इतके मोठे ना कधीच भेटत नाही. इतके मोठे हे शिंगटे, हे तर भेटतात, हे भेटतात, पण हे काही शिंगटे भेटत नाही हे लाल. तर मस्तपैकी आहे ना आता आंघोळ सुद्धा झाले, फ्रेश झालोय आता आम्ही सगळे. तर बघा इथं आहे ना मासे सगळे ठेवल्यात इथंच झाकून. आणि आता आहे ना जेवून लगेचच आहे ना मार्केटला जायचं आहे. तर तुम्हाला दाखवतोय, जास्त तर काय दाखवायला जमायचं नाही इथलं, पण तरी सुद्धा आहे ना दाखवतोय थोडंफार. पिंकीची चालली घरात स्वयंपाकाची तयारी. तर बघू शकता इकडं ही अशी तयारी चालली. भाकरी करून घेते पिंकी डायरेक्ट बाजरीच्या. लोळ्यांचं सुद्धा आहे ना कालवण बनवायचं आहे, एकदमच मोठ्या साईजच्या अंड्यावरच्या लोळ्या आहेत. तर बघा शालू सुद्धा आले आणि लोळ्या बघा किती घेतल्यात, इतक्या घेतल्यात, जवळजवळ आहे ना 2 किलोपर्यंत लोळ्या घेतल्यात. कारण तर पोरं इतके आहेत ना बारीक सगळे अंड्यावरचे आहेत. तर घ्या बनवून. बघा आता झालंय, आता पटकेने वाढून देणार आहे आणि मार्केटला पण जायचंय. मी पण वाढून घेणार आहे. फॅनला देते. लोळ्या अंड्यावरच्या आहे मस्त. ते बघा अंडी त्यांना किती. तर आता आहे ना मार्केटला सुद्धा येऊन पोहोचलोय आणि तिकडे गाडी लावली. तर तिथं सुद्धा आहे ना गिरायक आल्या तिकडंच. तर बघा इथं मागं किती गिरायक येऊन थांबल्यात. तर आता आहे ना काढून मार्केटला इथं खाली जायचं. इथं खाली जबरदस्त गिरायक असणार आहे. तर चला तुम्हाला जवळून जाऊन आहे ना दाखवतोय. तर बघा गिरायक बघा कसं आहे लोळ्यांसाठी. तर अजिबात येणार येत नाही, कारण
तर आहे तर आहे ना पैसे घ्यायला थांबले. तर बघा आता आहे ना शिंगटे घातल्यात वतून बघा इथं बघा शिंगटे घातल्यात 1 किलो या साईडला. इतके राहिलेत आता बाकी फक्त. तर बघा पूर्ण मासे सुद्धा आहे ना संपलेत आता. बघा थोडेच राहिलेत.